तिकडे बघा झालर लावली, मस्त नटवलंय, छान मंडप लावलाय. बघा आता कसं भारी वाटतंय. इकडे सुद्धा तसंच गोलंदाजी करता या ठिकाणी अमरीश असेल. स्ट्रायकिंग एंड वर बॅट्समन जीवन आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण आहे. जीवन आणि किरणची जोडी. चला यस आदित्य प्रिया लॉजिस्टिक 11 ठाणे यांनी मात्र या ठिकाणी सुरुवातीला स्वीकारलेले गोलंदाजीचे गाणे. मागच्या वर्षीची फायनल खेळलेली उपविजेती ठरलेली टीम ठाणे कोकणातून आलेली टीम. क्या बात है. एका बाजूला पाठीमागचे प्रेक्षक मित्रांनो तसं नका बसू, तसं प्लीज नका करू. या इकडच्या बाजूला हायस्कूलच्या कट्ट्यावर जा, हायस्कूलच्या गॅलरीज मध्ये बसा, हायस्कूलच्या गॅलरीवर या. हा बाउंड्रीच्या पलीकडे झालरच्या पलीकडे उभा राहा. झालरच्या पलीकडे पाठीमागून तो मैदानाचा एरिया आहे. तुम्ही जिथे उभा राहिला ना तो मैदानाचा एरिया आहे. तिथं प्लीज नका बसू. हा कॅमेऱ्यात दिसतंय. हो चांगला चेंडू अमरीचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मात्र पंचांनी यावरती ऍक्शन घेतली. थेट वाईट बॉलचा इशारा दिलाय. एक्स्ट्रा धावेनं या सामन्याला सुरुवात झालेली आहे. या डावाला सुरुवात झालेली आहे. वाईटची भरपाई अमरीश कसे करणार ते पाहायचं आहे. कोकण विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र. क्या बात आहे. पंढरपूर विरुद्ध ठाणे. हे बघा पाठीमागा जुने प्रेक्षक थांबला बरं का, नका थांबू तिथं. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न आहे. जीवन शॉट नंबर 1 दे दनादन कडक प्रहार इनसाइड आउट. हा मात्र केसीसी चषक चौकार. जीवन तळेकर मयूर तळेकरचा सक्का चुलत भाऊ. क्या बात आहे. पहचान अशी पण असावी जी निश्चितच पहचान के लायक असावी. दरम्यान या 4 धावांनी धावसंख्या 5 नाबाद 5. अमरीश एका चेंडूवर 5 धावा खर्च केलेल्या आहे. वाईटची भरपाई करायचा त्या ठिकाणी प्रयत्न होता परंतु 4 धावा खर्च करावा लागला. आता काय झालंय तर थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन आहे. शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळवलं आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हलवून मिड ऑफला घेतलंय आणि हा चेंडू एक डॉट बॉल या ठिकाणी नक्कीच डॉट बॉल. इस बार सही चाल मिस्टर अमरीश. दरम्यान कर्कमानी पंचक्रोशीतून इथं ऑफलाईन क्रिकेटचे सामने पाहणारे, स्टेडियम मध्ये येऊन प्रत्यक्ष हजर राहून सामने पाहणारे आमचे सर्व क्रिकेट चाहते, जाणकार क्रिकेटचे चाहते, आपल्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. एवढं क्रिकेटचं प्रेम तुमच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिसलं. खूप खूप तुमचं रनआउटचा चान्स होता. संधी आली पुन्हा वाया गेली. मात्र या ठिकाणी देवतारी त्याला कोण भारी. जेव्हा मात्र नशीब बलवत्तर तर तेव्हा काय करणार शोएब अख्तर. 6 धावा धावफल करते सध्या नाबाद आपल्याला दिसतील. मात्र सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा काळजाच्या तळापासून मनपूर्वक स्वागत. आमचे बक्षीस दाते मिड विकेटला हा चेंडू वळवलाय, हलकेच पूल केलाय, दिशा दिली म्हणूया. एक धाव घ्यायचा नाद असेल घेतलाय. चांगली फिल्डिंग आहे तिकडे. तर आमचे जे बक्षीस दाते आहेत, आर्थिक सहाय्य दाते आहेत, या ठिकाणी आम्हाला सहकार्य ज्यांनी ज्यांनी केले आणि ते इथे उपस्थित आहेत तर त्यांना विनंती असेल की तुम्ही तिकडे गर्दीत न थांबता समालोचन कक्षात या. थोडंसं या ठिकाणी आपला सन्मान करायची आम्हाला संधी द्या. सर्व बक्षीसदाते जे या ठिकाणी समालोचन कक्षेकडे आलेले नाहीत पण इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती. क्या बात आहे. क्लासिक अंदाज. या चेंडूवर चढवलाय 6 धावाचा साज. आज चमकणार तो मात्र जीवन तळेकर. एक सुंदर इनसाइड आउट चौकार बघितला आणि आता मात्र हा मिड विकेट वाईज लॉंगच्या दरम्यान षटकार पाहिला. क्वालिटी बॅट्समन मयूर तळेकरला बघून मी या ठिकाणी नक्कीच मोठा झालोय, त्याला फॉलो करतोय आणि निश्चित तोच माझा क्रिकेट क्षेत्रातला या खेळाचा गुरु असेल, गुरु बंधू असेल असं बोललाय. आणि तो मात्र जीवन बोललाय. पुन्हा मोठा फटका पण आत की बाहेर गेलाय, बाहेर पण 1 बाउन्स गेलाय. कसा का जायना या ठिकाणी फलंदाज निश्चितच धावा कमवताना आपल्याला दिसत आहे. 4 धावा 15 टोटल नाबाद.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अमरीश सारख्या गोलंदाजाला या ठिकाणी धावा काढणं म्हणजे या तुमच्याकडे क्वालिटी असावी लागते, म्हणजेच क्वालिटी बॅटिंग. 15 झालंय, 16 म्हणणं बघा काय झालंय. श्रेष चेक करा जरा श्रेष. हा आलं का बरोबर श्रेष? चला ठीक आहे. 17 धावा नाबाद असं आले. चला रिकाउंटिंग केलं स्कोरर साहेबांनी. आमचे स्कोरर साहेब अतिशय वळवळे स्कोरर साहेब आहेत. छोटू संदेश म्हात्रे गोलंदाजीच्या बॉलवरती तयार. मॅन फ्रॉम ठाणे. कोकण विरुद्ध पश्चिम महाराष्ट्राला आहे. क्या बात आहे. बघा काय आपल्या स्पर्धेची या ठिकाणी उंची, काय आपल्या स्पर्धेचा या ठिकाणी स्टँडर्ड, काय आपल्या स्पर्धेची ख्याती, काय आपल्या स्पर्धेची निश्चितच या ठिकाणी महती, आणि काय आपल्या स्पर्धेची प्रसिद्धी, काय आपल्या स्पर्धेचं यश. आपण पहिल्या पर्वात बघितलं असेल, अगदी गोव्याहून संघ त्या ठिकाणी खेळला होता. बक्षीस नाही, बक्षीस नाही. अहो नाना, या ठिकाणी बक्षीस स्वीकारलं जात नाही. कमिटीने ठरवून दिले आम्हाला. बक्षीस नाही, कमिटीने ठरवून दिले आम्हाला. कवर्दीच्या दिशेला फटका हातात गेला आणि तिथे मात्र झेललाय. सुंदर कॅच. कोणी पकडला? स्वराज म्हात्रे. वाडा कॅच. म्हात्रे गोलंदाज, म्हात्रे फिल्डर, म्हात्रे कॅचर. बाद मात्र झाला या ठिकाणी किरण वाळके. एका चेंडू 2 चेंडूवर 1 धाव काढून किरण बाद. आणि 17 धावांवरती हा पहिला खतरा संदेश म्हात्रेनं मात्र वापरलाय मैदानात. अतिशय अवघड असा पॅन्त्रा. पहिली विकेट मात्र त्या ठिकाणी मिळवली आहे. जीवन तळेकर 5 चेंडू 15 धावा काढून नाबाद आहे. तुम्ही ज्यावेळेस मोठ्या संघाच्या विरुद्ध धावा करतात त्यावेळेस मात्र तुमची असली क्वालिटी या ठिकाणी लोकांच्या समोर येत असते. पहा आपल्याला माहिती आहे व्हीव्हीएस लक्ष्मण नेहमी ऑस्ट्रेलिया बरोबर खेळायचे, नेहमी मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळायचे, म्हणून ते स्पेशल होते. व्हेरी व्हेरी स्पेशल. आणि अनेक दिग्गज सुद्धा नवीन खेळाडूंना सांगतात चांगल्या आणि मोठ्या संघाविरुद्ध धावा करा, तेव्हा तुम्ही मोठे असता. हातात ओ या ठिकाणी संधी आली. ओ डायरेक्ट थ्रो पण होत नाही. क्या बात है, क्या बात है. या ठिकाणी मात्र फलंदाज मला वाटतं विशाल आपलं नशीब स्वतः लिहून आणलेलं यांनी पर्ची खिशात ठेवलेली आहे. कॅच हे सुटला आणि नंतर धाव घेतानाही धाबाद होतानाही बचावले. म्हणजे नशीब यांनी स्वतःच लिहून आणले. तुम्ही मला काही आउट करू शकणार नाही, झालं तर मीच आउट होणार. स्वतःचं नशीब स्वतः. 18-1 गडी बाद. दरम्यान पुढचा चेंडू असेल आणि सध्या स्ट्राईकवर मॅन इन फॉर्म जो मात्र फोडतोय गोलंदाजावरती बॉम्ब मिस्टर जीवन तळेकर. फुलटॉस. आता फुलटॉस मात्र या ठिकाणी एका टप्प्यानंतर खेळाय मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षकांच्या समोरून जागा चेंज करून गेलाय. स्वागत मात्र या ठिकाणी चौकाराचं असणार. या दरम्यान धावसंख्या 22 एका गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 30 दुसरे या ठिकाणी प्रगतीवर आहे. सामना मात्र या ठिकाणी निश्चित कडक होणार यात काही शंका नाही, कारण हॉटेल तात्या 11 बाजार आमची स्पेशल 11 भोसे याने मात्र आम्ही निश्चितच ठाणे संघाविरुद्ध खेळतो हे ध्यानातच काही घेतले ना, आम्ही फक्त क्रिकेट खेळतो एवढं ध्यानात ठेवलंय. लेकिन ठाणे क्या बात आहे. ठाण्याकडे मात्र अशा एक्सप्रेस गाड्या आहेत ज्या लवकर पकडता येत नाही, ज्यांचे मात्र तिकीट बुक करायला तुम्हाला निश्चितच महिना रांगेत उभं राहावं लागतं. अशा गाड्या तेज एक्सप्रेस गाड्या, त्या पण वळणाच्या गाड्या झिगझॅग, लवकर लक्षात येत नाही. आता सध्याची गाडी संदेश. क्वालिटी बॉलिंग, सुपर के ऊपर वाली बॉलिंग. ओ हातामध्ये चेंडू गेलाय. कॅच मात्र झालाय. मला वाटतं या ठिकाणी महत्वाचा मोहरा पकडलाय जीवन तळेकर. दरम्यान धर्मे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या केसीसीच्या वतीने त्यांचं इथं सहर्ष स्वागत. वेलकम धर्मे साहेब. आपण या ठिकाणी
अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं अशी विनंती. मात्र पहा या ठिकाणी मोठी विकेट गेली. हा चेंडू 19 धावा काढून जिवंत वेगर बाद झालाय. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर बाद झालाय. 22 2 गड्याच्या मोबदल्यात. मात्र जीवनचं कौतुक करावं लागणार आहे. एक चांगल्या दर्जाचा बॅट्समन आपण आहे हे पुन्हा सिद्ध केलेलं आहे. ठाणे सारख्या संघाविरुद्ध 19 धावा करणं, चौकार षटकार मारणं निश्चित तुमच्याकडे ॲबिलिटी आहे, तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे, तुमच्याकडे निश्चित क्वालिटी आहे हे सिद्ध होतं. अभिनंदन. नक्कीच जाऊया मैदानात. नवीन बॅट्समन जीवनची जागा घ्यायला. चला नवीन बॅट्समन जरा या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे. युवराज घाटे संघ नायक, हॉटेल तात्या, बाजारमती स्पेशल 11 बसे. पंच करायचा प्रयत्न, ज्यांनी आताच इतक्यातच एक सुंदर कॅच पकडला. मिस्टर युवराज घाटे यांना माघारी जावं लागले, रिव्हर्स गिअर टाकावा लागला. 2 षटकाचा खेळ बघता बघता संपलाय. 2 षटकामध्ये या ठिकाणी तसं या ठिकाणी प्रेक्षकांचं मन मोहून टाकणारा खेळ झालेला आहे आणि तो मात्र हॉटेल तात्या बाजारमती 11 संघाकडून. आणि त्यांनी 22 धावा काढल्या 2 गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकानंतर म्हणजे स्कोअरबोर्ड वरती तुम्हाला सगळीकडे 2च दिसेल. यश जाधव गोलंदाजीसाठी येईल आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येईल आहे. ठाणे कोकणाचा जिल्हा, निसर्गरम्य वातावरणात नद्या नाले, अगदी वेगवेगळी झाडे वने जंगले, काही प्राणी सुद्धा, अगदी जंगली प्राणी सुद्धा, काही पाळीव प्राणी, अगदी निसर्गरम्य परिवार, समुद्र आणि एकूणच महाराष्ट्राचं सौंदर्य ज्या भागाला म्हणतो असा कोकणाचा भाग. दरम्यान राहुल व्यवहारे साहेबांचे या ठिकाणी सरचे स्वागत. आगदम स्वागतम सुस्वागतम. दक्षिण उत्तर पसरलेली महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यालगतची चिंचोळी पट्टी ती म्हणजे कोकण, आणि त्या कोकण किनारपट्टीचा हा मात्र ठाणे जिल्ह्याचा संघ. तर फलंदाज हो पाहताय दबंग. क्या बात है. भोसे टीम निश्चितच तगडा परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि मी मगाशीच म्हटलं क्रिकेट खेळायचं असतं, समोर बॅट्समन कोण आहे बॉलर कोण आहे हे निश्चित बघायचं नसतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. इथं भल्या भल्यांचा बदलायला नाही लागत वेळ. मात्र 28 2 गडी बाद. यश जाधव षटक क्रमांक मात्र या ठिकाणी आपल्या कोट्याचं पहिलं, संघाकडून 3रं घेऊन थोडासा तिरका रनअप. उद्या मात्र डान्सिंग अंपायर सोन्या बापू अपील केलं जातं. पाहूया या ठिकाणी पंच खामोश, बिलकुल भी चुप और सायलेंट. दरम्यान या ठिकाणी निश्चित जाधवाची वापसी थोडीशी. ठाणे टीम क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी दिसत आहे. टॉस जिंकून त्यांनी भोसे हॉटेल तात्या मच्छी स्पेशल 11 यांच्या माध्यमातून बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. आणि उद्या सोन्या बापू सोलापूरचा डान्सिंग अंपायर. इथे धावची स्टंपिंग मिळाली यायला आणि स्टंप बाद झाले. यश जाधवला पहिलं यश मिळालं. क्या बात आहे. यश मिळवतोय यश. आणि फलंदाजाची झाली मैदानात फसगत. बाद होण्यापूर्वी विशालनं मात्र एक षटकार या ठिकाणी नक्की मारलाय. 5 चेंडू 7 धावाकडून युवराज घाटे बाद झालाय. सचिन फाळकेची एंट्री मैदानात होणार आहे. आणि विशालनंच या ठिकाणी स्टंप आउट केले. क्या बात आहे. या बऱ्याचशा गोष्टींनी यशला यश मिळालंय. अशा गोष्टी या ठिकाणी या योगायोगानं घडत असतात. सचिन फाळके नवीन बॅट्समन. तर ठाणे टीम म्हटल्यानंतर या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक 11 ठाणे. इस बार बडे शॉट के गाणे, पण या ठिकाणी गॅप मधून मारला. फिल्डर असताना सुद्धा तिकडे चेंडू मारला. थोडासा दूर राहिला. चेंडू सीमा पार झाला. धमाकेदार शॉट, बिल्कुल था हॉट. और ये 4 रन वाला बिल्कुल था शॉट. 32 ओव्हर नंबर 3 शेवटच्या चेंडूचा बघायचा आपल्याला सीन. चला तर परत एकदा बॅट्समन या ठिकाणी बजाना चाहेंगे. ये भी शॉट बिल्कुल ताकदीन. इनसाइड एज थोडासा तो कॉर्नरला लागला बॅटच्या कोपऱ्यावर.
आतल्या कोपऱ्यावर आणि शॉर्ट स्क्वेअर लेग एरियामध्ये शेवट चेंडूर 1 धाव. 33 गडीच्या मोबदल्यात 3 षटकाच्या खेळानंतर. भोसरी टेनिस क्रिकेट फार मोठं भोसरी टेनिस क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. जुने अगदी दिग्गज आपण पाहिले, जसं की जम्बो कॅप्टन अनिल तळेकर असतील, DS असतील, मयूर तळेकर सुद्धा त्या टीम मधून बऱ्याचदा आपण बघितले. विक्रम सुरवसे KK सारखा नावाजलेला खेळाडू त्याच टीम मधून. चेतन व्यवहारे सारखे सुद्धा खेळाडू. आता खेळाडू कमी पण मार्गदर्शक जास्त त्यांना पाहिलं भोसे टीम. त्याचबरोबर आपण विजय अडगळे सारखा चांगला खेळाडू बघितला, बळी कोगरके सारखा चांगला खेळाडू त्या टीम मध्ये बघितला. भोसे टेनिस क्रिकेट विक्रम सुरवसेंचे सुद्धा धाकटे बंधू, त्यांच्यासोबत सौरभ म्हात्रे. क्या बात आहे. ठाणे भागातून मात्र अजून एक म्हात्रे मैदानात. 2-3 म्हात्रे तर आतापर्यंत पाहिले. तर 33 धावा 3 गडी बाद आणि 3 षटकानंतर. मगाशी 2 षटकानंतर 22 2 गडी बाद होता. आता 3 षटकानंतर 33 3 गडी बाद. म्हणजे मगाशी 2चं राज्य, आता 3चं राज्य. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न. एक यॉर्क इंग्लंड, थोडासा वाईड यॉर्क करायचा प्रयत्न. गोलंदाज निश्चित डॉट बॉलचा साथ सौरभ म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडवर सचिन पाळके. हा परत दूर ठेवायचा प्रयत्न, वाईड यॉर्क करायचा प्रयत्न. मात्र हा स्वैर चेंडू राहिला, स्वैर चेंडू झाला. पंचाने त्या चेंडूवर रिॲक्शन दिला, वाईड कॉल. दरम्यान नितीन तळेकर असं सुद्धा. दरम्यान वाईडला चॅलेंज आहे कुणाचं आहे? बॉलिंग साइड. वाईडला चॅलेंज बॉलिंग साइड या ठिकाणी म्हणते वाईड नाही. पंच म्हटले वाईड आहे. बघूया कोण जिंकणार आहे. तिसरे पंच काय सांगणार आहे. मात्र अजून एक नाव आपण थोडंसं विसरलो, नितीन तळेकर. भोसरी टेनिस क्रिकेट मधून एक मोठं नाव आपल्याला आपण ऐकलं असेल, बघितलं असेल. अजून 1-2 नावं येतील. दरम्यान वाईड पंच जिंकले. या ठिकाणी मात्र गोलंदाजी साईड ज्यांनी मात्र तिसऱ्या पंचाकडे धाव घेतली होती ते या ठिकाणी केस हरले तिसऱ्या पंचाच्या कोर्टामध्ये. दरम्यान बॉलिंग साईड तुम्हाला मात्र आता रिव्ह्यू नसेल, बॅटिंग साईडचा रिव्ह्यू बहुत शिल्लक आहे. वाईड, परत एकदा वाईड, दुसरा वाईड, बॅक टू बॅक दुसरा वाईड. वाईडनिशी धावसंख्या वाढेल 35 3 गडीच्या मोबदल्यात. KCC चषकामध्ये या ठिकाणी आयोजन कमिटी म्हणून काम बघताना निश्चितच एक मोठी फळी आहे. याच दरम्यान एक चांगला फटका बघायला मिळाला. धावा त्याच्यावरती घेतल्या गेल्या. बॅकफुट पॉइंट कव्हर एरियामध्ये हा फटका होता. 2 धावाची कमाई झाली इथे 37 3 गडीच्या मोबदल्यात. चिट्ट्या पावत्या कुठे ठेवता रे? चिट्ट्या पावत्या कुठे? आपल्या कंपनीचं कुठे आहे? ओहो, धावचीची संधी असेल का पाहूया. डायरेक्ट थ्रो लागलाय आणि तिसऱ्या पंचांकडे जायचं म्हणणं आहे. स्क्वेअर लेग पंचाचा निश्चित तिसऱ्या पंचाची मदत घ्यायचा या ठिकाणी इरादा आहे. पाहूया हा रनआउट असेल का. अरे हे प्रसाद ते आपले कमिटीचं लिहिलंय कुठे आहे? पॉम्पलेट थोडक्यात. नॉट आउट. चला इथे मात्र धाव पूर्ण झालेली आहे. 22 इशारा पंचांचा. भोसे संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली आहे. राज सर, पुढचा जो सामना होईल यानंतरचा जो सामना असेल नॉकआउट मॅच असेल. सांगोला क्रिकेट संघ विरुद्ध कराड ही मॅच जी असेल ती नॉकआउटची असेल. यानंतरचे मॅचेस नॉकआउटचे असतील. अगदीच. तर 3.5 षटकाचा 3.4 षटकाचा खेळ संपतोय. 38 3 गडी बाद अशी स्थिती आहे. आणि दरम्यान सामना समिती म्हणून काम पाहताना माननीय संजय मोहिते साहेब, संजय धोत्रे साहेब. आणि हा फटका शॉर्ट एक्स्ट्रा मिड ऑफच्या दरम्यान धावचीची संधी या ठिकाणी आहे. आणि युवराज घाटे द कॅप्टन रन आउट. धक्का क्रमांक बसलाय तो मात्र चौथा.
3.5 नंतर 38 रियाजभाई बागवान. हे मात्र सामना समिती आणि कमिटीची चर्चा करतोय आपण. तर रियाजभाई बागवान, कन्हैया काळे बोले तो के सर, सुनील भाऊ मोहिते, श्री संजय खडके, श्री सुनील भाऊ धोत्रे, श्री लखन धोत्रे, बाजीराव नाना काळे, बंडू धोत्रे, किरबा पवार, महेश मामणी, विजय मोहिते, योगेश देवकर. दरम्यान हा चेंडू आपल्या फॉलोथ्रो मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला या ठिकाणी फलंदाज शुभम मुळे आलेले दिसले आपल्याला आणि शुभम मुळेंना शून्यावरती बाद व्हावं लागलं. ते कुठल्याही चेंडूचा सामना न करता या ठिकाणी बाद व्हावं लागलं म्हणजे गोल्डन डाक. 38 झाला. 5 गड्याच्या मोबदल्यात 39 करावा लागेल. तर विजय मोहिते साहेबांनंतर योगेश अण्णा देवकर, रोहित धोत्रे, विष्णू उर्फ लाला मोहिते, सचिन वाळीसर, अमोल चौगुले, श्री अनिल राखुंडे, राहुल चौगुले, सौरभ धोत्रे, प्रसाद मोहिते, विशाल खारे, विजय जाधव, विकास काटवडे, प्रशांत खारे, अमोल काटवडे आणि समस्त ग्रामस्थ करकम आणि निश्चितच KCC ग्रुप ऑफ करकम यांच्या माध्यमातून आपल्याला हे स्पर्धा नियोजित आणि संयोजित झाल्याचं बघायला मिळतं. आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक मात्र या ठिकाणी टॉस आपण घेणार आहे. तत्पूर्वी हा टॉस या ठिकाणी असणार आहे सांगोला वर्सेस विरुद्ध सांगोला. कराड विरुद्ध सांगोला म्हणजेच ग्लोरियस क्रिकेट संघ कराड विरुद्ध सांगोलाचा म्हणजे राजनंदिनी 70 SP क्रिकेट संघादरम्यानची लढत असेल. प्रेक्षकांना तिथं बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, महेश साहेब आपण खेळाडूंना पॅव्हलियन मध्ये खेळाडूंना बसायची संधी द्या. चेअर सगळ्या त्यांना खुल्या करून द्या. आपल्याला विनंती असेल. 4 रुपये. धन्यवाद. क्या बात है. चला, सांगोला क्रिकेट संघाच्या कॅप्टनला सूचना असेल, विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सांगोला क्रिकेट संघ आणि त्याबरोबर ग्लोरियस क्रिकेट संघ कराड. आणि या ठिकाणी आपण विनंती करणार हॉटेल तात्या बाजार आमटी स्पेशल 11 भोसे फिल्डिंग ताबडतोब लावून घ्या आणि सलामीची जोडी ठाणे आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स 11 आपल्याला या ठिकाणी ताबडतोब सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चला ताबडतोब जायचे. ओपनर्स मैदानामध्ये या. चला, कराड क्रिकेट संघाच्या कॅप्टनला सूचना असेल, कृपया सांगोला संघाचे कॅप्टन इथं आलेले आहेत. कराड क्रिकेट संघाचे कॅप्टन या ग्लोरियस क्रिकेट दुसराच राऊंड आहे सर. मी म्हणतो आता बनवायला 3चा ग्रुप आहे. एक ग्रुप 3चा पकडा ना तुम्ही. पण लीग आहे ना मॅच. लीग मॅचेस म्हणलं तरी आता पहिलं राऊंड तुम्हाला लीग दिला. 6 टीम देऊ शकत नाही लीगला. लीगला 6 नाहीच आहेत ना. 3चा एक ग्रुप आहे म्हणता. 3चा एक ग्रुप आहे. आता काल 4 तीन मध्ये 2 सामने तुम्हाला खेळायला मिळणार. प्रत्येक टीमला 2 मॅच मिळणार होते फक्त तुम्हाला. पहला चेंडू स्वीप सा फटका स्वीट टाइम के साथ पहली गेंद पर शानदार जानदार खूबसूरत चौका निकल रहा है. पहला चेंडू इथं चौकार खेळला गेला. 4 धावा चौकार येतोय.
माननीय अभिषेक भैया पूर्वत यांच्या शुभ हस्ते तसं पाहिलं तर अभिषेक भैया थोडेसे दररोज लेट येत होते, आज परंतु लवकर आले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो इथं. आणि त्यांना पहिल्यांदा आता मात्र इथं असं वाटतं की नेहमी आम्ही थोडंसं उशीर पाहत होतो, आता 10 जरी वाजले तर 12 वाजल्यासारखं वाटत आहे तिथं. त्याला तुम्ही बोला, ते बोलून या. बरोबर आहे. कुठं तर बाहेर पडायचं आहे, कुठं त्यांचं बरं आहे. अगोदर रिझल्ट लागलं मोकळं होतं ना, बरं की नाही. रात्र लोक काटून तुम्हाला आज ना आज कसं करून कोणाची मॅच खेळायची आहे, कोणाची आज खेळायची आहे ना. इस बार बहुत ही खूबसूरती के साथ ये देखिए बल्ले के बीचों बीच लेकर 2 फील्डों के बीच में गैप ढूंढा जा रहा है. एक्सलेंट कॉपी बुक स्ट्रोक जिसे हम क्रिकेट में कह सकते हैं. ये इस तरह फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बीच अपने ओव्हर की अगली गेंद लेकर या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, फेकला जाईल. आव्हान जे दिलं गेलं त्याचा पाठलाग करताना ओ क्या जबरदस्त स्ट्रोक, नीचे गिरे पड़े और उसके बाद में मारा इस बार. के आक्रामक खिलाड़ी फुल टॉस में इस बार बल्ले का मुंह खोला. इस बार गेंद को खेला जाता हुआ थर्ड मैच क्षेत्र में गेंददार के एक तो मिल सकता है लेकिन दूसरे की गुंजाइश तो नहीं नजर आ रही है. इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे जाकर पहुंचा है. धावा आधारित 15 धावा. ही मॅच जी असेल 5 वर्षी असेल, कारण नॉकआउट मॅच आपण खेळतोय. कराड क्रिकेट संघ विरुद्ध सांगोला आणि या सामन्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण प्रमुख पाहुणे म्हणून निश्चितच युवान येथे आमचे मार्गदर्शक सन्माननीय तथा आदरणीय अभिषेक पूर्वत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया आणि टॉस करूया आपण. काटा कहा जा रहा है, चला छापालाय. टॉस तुम्ही जिंकलाय, टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. आतापर्यंत तुम्ही याच्या अगोदर लीग मॅच खेळली होती, आता मात्र तुम्हाला ही नॉकआउटची संधी असेल. तसं पाहिलं तर दिवसभरातून एकच संघ वर जाणार आहे आणि ह्या नॉकआउट सामन्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? आम्ही कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू, एक 45, 50, 55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू त्यांना आम्ही. काही बदल संघामध्ये या सामन्यामध्ये नाही आहे तोच रिपीट आहे. खूप 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 साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. भेटूया यानंतरची मॅच आपण नॉकआउट पाहणार आहे. राजनंदनी 70-70 SP11 सांगोला क्रिकेट टीम और बिल्कुल मुकाबला है बनाम ग्लोरियस क्रिकेट टीम कराड़. और कराड़ टीम के कप्तान ने टॉस जीता और टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला लिया. मिलेंगे कुछ क्षणों के बाद आगे का मैच, लेकिन फिलहाल जो मैच चल रहा है उसके बारे में बात करेंगे. इस बार शॉट पे गेंद आई, दे घुमा के मारा. इस बार गेंददार के स्क्वायर क्षेत्र में जब तक कि पहले टप्पे पर गेंद को खिलाडी फील कर पाते हैं, षटक टाकलं जातं. दुसरा आणि दुसऱ्या धक्क्यातील पुढचं चेंडू घेऊन बॉलिंग करेल धावगुणा फलंदाज, आक्रमक फलंदाज आदित्य प्रिया लॉजिस्टिक थाने क्रिकेट टीम की ओर से. बैट्समैन यहां पर बैट के यहां पर स्ट्राइक पर है रोहित पाटिल. रोहित पाटिल जो कि पिछले साल में बिल्कुल बहुत जबरदस्त बैटिंग खेलने वाले खिलाड़ी रोहित पाटिल. ये गेंद मिडल स्टंप पर आती है, नॉन में मारने की कोशिश में गेंददार के जल्द ही गेंद वहां पर फील्डर के हाथ में चली जा रही है. वहां पर हाँ ना आखिरकार रोहित पाटिल वहां पर अपने क्रीज में मौजूद ही थे. रन लेने की कोई गुंजाइश नहीं नजर आ रही है. अभी भी रुका हुआ स्कोर, टोटल स्कोर इस वक्त 16 रनों की 18 रनों की योग पर.
और जीत की अगर बात करना चाहेंगे यहां से 21 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 21 रन की तलाश। ये गेंद धीमी मिली इस बार, परिवर्तन की तौर पर चेंज वापस करना चाहते थे और ये लंबा फुल टॉस पर ये फुल टोला लगा दिया इस बार और फुल टॉस पर फील्डिंग टीम का फुल लॉस हो रहा है और आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 24 रनों की योग पर। काय सुरेख अप्रतिम चेंडूला वळखलं, फुल टॉस टाकल्यानंतर त्याचा मोक्याचा सुरेख फायदा घेतला गेलाय और निश्चित ही कहा जा सकता है गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत स्ट्रोक, यहां पर छक्का निकल रहा है। गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज में लगा लंबा पावरफुल छक्का। चला प्रेक्षकांना नम्रतेची विनंती असेल चेंडू आत टाकायचे, जे आपले क्रीडा रसिक आहेत प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की चेंडू आत टाकून सहकार्य करायच्या। दरम्यान या 6 धाबेनिशी धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या वाढली ती 25 धावसंख्येवर, 25 माफ करा 25 धाबा। अजूनही जर विजय मिळवायचा असेल तर मला वाटतं फक्त 14 धाबा हव्यात। 13 चेंडू आणि 14 धाबा, 13 गेंदों मैच जीतने के लिए 14 रन। ये देखिए जो ऊंचा स्ट्रोक खेलना चाहते थे रोहित पाटिल, गेंद हवा में है, नीचे है खिलाड़ी, कॉट बिहाइंड की तौर पर कैच पकड़ा जाता हुआ और आखिरकार बल्लेबाज का विकेट लिया जाता हुआ। अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है एक तेरी और एक मेरी, हिसाब बराबरी, आपने छक्का लगा दिया उसका हिसाब चुकता किया जा रहा है, बैट्समैन को भेजा जा रहा है पेविलियन में आराम करने के लिए। बारह गेंदों और मैच जीतने के लिए लगभग 14 चाहिए। नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे नवीन फलंदाज विक्की मुंबईकर। वैसे तो यहां पर बैटिंग कर रही है ठाणेकर और खेलने के लिए मुंबईकर जा रहे हैं वहां पर। नए खिलाड़ी वहां पर विक्की मुंबईकर बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे होंगे। बिल्कुल गेंदबाज में बदलाव होता हुआ नए गेंदबाज बॉलिंग करने के लिए जीवन तळेकर, जो कि बिल्कुल तळेकर नाम की अगर बात करना चाहेंगे तो बिल्कुल सोलापुर डिस्ट्रिक्ट में बहुत से गांव का नाम जिन्होंने रोशन किया, चाहे कर्नाटक हो चाहे महाराष्ट्र में हो, मयूर तळेकर उस गांव के कोहिनूर हीरा यानी कि सितारे खिलाड़ी माने जाते हैं मयूर तळेकर। त्याची माहिती सांगितलं जीवन तळेकर। फुल टॉस और ये फुल टॉस पर फिर से एक लंबा तगड़ा जबरदस्त छक्का। इस बार लंबा छक्का लगाने के बाद टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ। मैच जीतने की बात करना चाहेंगे, 11 गेंदे रन बनाने केवल 8 रन। एक प्लेयर बदलायचं तो अभी भी रुका हुआ स्कोर केवल 8 रन चाहिए जीतने के लिए। शॉट पे गेंद बैक पर चला गया खूबसूरती के साथ, एक्स्ट्रा कवर ड्राइव निकलता हुआ, गेंद जा रही है बिल्कुल बाउंड्री के बाहर निकलती गेंद पहले टप्पे पर निकलेगी, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। बहुत शानदार बैटिंग कर रहा है बैट्समैन, इस वक्त बैटर है, बैट्समैन का नाम जीशान शाह, विशाल शाह बिल्कुल बहुत टीम के सबसे एक विश्वास भरे खिलाड़ी, भरोसे वाले खिलाड़ी विशाल शाह। इस बार ये तो बहुत लंबा मारा, बहुत दूर मारा और इसी के साथ मैच खत्म। चला चेंडू घ्यायचा आहे, प्रेक्षकांना विनंती की चेंडू आत टाकून सहकार्य करा कमिटीला। चला पुढची मॅच ज्या संघाची फिल्डिंग आहे मला सावकाश, कराड संघाची फिल्डिंग आहे, त्यांनी ताबडतोब फिल्डिंग साठी मैदानात जायचंय। कराड क्रिकेट संघ विरुद्ध सांगोला क्रिकेट संघ दरम्यानची लढत पाहतोय। इथं मात्र आदित्य प्रिया लॉजिस्टिक ठाणे क्रिकेट संघ विजयी ठरतो या सामन्यामध्ये। कमलाकर यांना विनंती की थोडंसं फक्की मारून घ्यायची, पॉपिंग क्रीजची फक्की मारून घ्यायची कमलाकरजी। राहुलजी बेबारे साहेबांचं देखील तर शुभागमन झालंय। फर्स्ट मध्ये मॅच जिंकली, त्याला इकडे बोलावं, त्याला 200 रुपये आपण सोडू, त्याला बोला। तुम्ही काय मालूम मी हो सांगायचं बक्षीस सांगाल 200 रुपये।